ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं या ठिकाणी पारनेर तालुक्यामधून पिछाडीवर राहतोय का अशी परिस्थिती होती, त्यावेळेस मी आमच्या सर्व शिवसैनिकांच्या मदतीने जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे साहेब असतील, संजयजी कारले साहेब असतील, डॉक्टर भास्कर शिरोळे असतील, सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी आम्ही ठरवलं की आपण आदरणीय उद्धवजी ठाकरेंचा आदेश पाळायचा आणि त्याच्या पाठीमागे उभं राहायचं. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर आदरणीय निलेशजी लंके खासदार झाले. 28,000 28,500च्या फरकाने खासदार झाले. त्यावेळी आम्हाला या ठिकाणी हे निर्णय घेत असताना आदरणीय गाडे सरांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये एक मीटिंग झाली. त्या मीटिंगला आमचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी बरेचसे जण बहुसंख्येने उपस्थित होते. त्या ठिकाणी आम्हाला शब्द देण्यात आला होता की शिवसेनेला लंके साहेब खासदार झाल्यानंतर ही जागा पारनेर तालुक्याची शिवसेनेला सोडली जाईल, विधानसभेची जागा शिवसेनेला सोडली जाईल. आणि आम्ही त्या पद्धतीने आमचं काम चोख बजावलं, लंके साहेबांना निवडून आणलं. आता येणाऱ्या काळात आपल्याला पाहायचंय की कोण कोणाचे शब्द किती पद्धतीने पाळता येते. त्यानंतर आपल्या देशाचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय संजयजी आपल्या पक्षाचे फायरब्रँड नेते असलेले संजयजी राऊत साहेब या दोघांची सभा नगर या ठिकाणी होती. आणि त्या ठिकाणी आम्हाला सभेला यायला सांगितलं होतं. सभेच्या अगोदर आदरणीय संजयजी राऊत साहेब यांनी पारनेर तालुक्यातील आम्ही सर्व पदाधिकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील यांच्याशी हॉटेल यस ग्रँड या ठिकाणी थोडंसं हितगुज केलं. आणि त्यावेळी त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता, त्याला साक्षीदार या ठिकाणी सर्वजण आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की लंके साहेबांना तुम्ही 40-50 हजार तालुक्यातून लीड द्या आणि निवडून आणा, शिवसेनेची ही जागा घ्यायचं काम माझं राहील. त्या पद्धतीने त्या सर्व नेत्यांनी आता आपल्या शब्द ध्यानात ठेवावेत एवढी माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे. आणि ही जागा पारनेर तालुक्याची पारनेर नगर विधानसभेची जागा जी आहे ती शिवसेनेला सोडून घ्यावी.